नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी आयकॉन या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत अहिल्यानगरच्या खंदरमाळचे जगदंबा फूड प्रोडक्ट्सचे संचालक चंदन केरोजी घुले आहेत. ते अस्सल चवीच्या मसाल्यांची निर्मिती करतात. चंदन केरोजी घुले हे BCom पदवीधर आहेत आणि त्यांनी 1996 साली या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांचं सुरुवातीचं भांडवल अगदी 10 ते 12 लाख रुपये होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये सरांनी 10 ते 12 वर्ष डोअर टू डोअर मार्केटिंग सुद्धा केलेलं आहे. खरेदी, उत्पादन आणि मार्केटिंग या तीनही ठिकाणी घरातील वडील, पत्नी आणि सर स्वतः होते, त्यामुळे मार्केटिंगमध्ये ते टिकून राहिले. संगमनेरच्या 100 किलोमीटर परिसरामध्ये आज या मालाची वितरण व्यवस्था सुद्धा केली जाते आणि इतकंच नाही आहे, सरांनी आत्तापर्यंत 3 ते 4 ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्सची नेमणूक सुद्धा केलेली आहे. सध्या मिरची असू देत किंवा हळद, धणे आणि इतर मालांचं उत्पादन सुरू आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण कधीही पाहतो, कोणताही उद्योजक असू देत, त्याच्या व्यवसायासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी, ग्रो करण्यासाठी तो उद्योजक शहराला प्राधान्य देतो. मात्र घुले यांनी ग्रामीण भागामध्येच व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते आज यशस्वी सुद्धा झालेले आहेत. तर एकूणच आत्तापर्यंत सरांचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे किंवा त्यांचे या व्यवसायासंदर्भात नेमके अनुभव काय काय आहेत, त्याविषयी आपण आज सरांशी सविस्तरपणे बोलणार आहोत. आणि सर स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, वेळ न घालवता मी थेट प्रश्नांनाच सुरुवात करते. सगळ्यात महत्त्वाचं हेच, हाच व्यवसाय नेमका तुम्हाला सुरू का करावासा वाटला? इथून सुरुवात करूया. पुढारी न्यूजच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी 1993 साली BCom ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं. त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षात टोमॅटोचा खरेदी विक्रीचा व्यापार केला आम्ही. आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यापारामध्ये पेरिशेबल गुड्स होते. एखाद्या गाडीमध्ये 10 म्हणजे लाख 1.5 लाख रुपयेसुद्धा मिळायचे आणि एखादी गाडी जर समजा मार्केटला जास्त झाली तर तिच्यात लॉससुद्धा व्हायचा. आणि 93, 94, 95 साली आम्ही त्या व्यवसायात जवळपास 10 ते 12 लाख रुपये आम्ही व्यापारामध्ये तोटा सहन केला. त्याच्यानंतर 1996 साली एक 3-4 प्रॉडक्टचा आम्ही सर्वे केला. डोअर टू डोअर पहिले त्याची व्यवसायाच्या कोणता व्यवसाय चालू शकतो किंवा कोणत्या व्यवसायाला पुढं भविष्यामध्ये प्रोग्रेस असेल याचा एक सर्वे करून आम्ही मसाला व्यवसाय 1996 साली सुरुवात केला. आणि त्या काळामध्ये मार्केटला कॉम्पिटिशन जी मार्केटची होती त्या प्रमाणात कमी होती आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हे कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे. आणि त्याचा पूर्ण सर्वे करून आणि हा जो मसाला व्यवसाय आहे हा प्रत्येक गृहिणीला दररोज लागणारा आहे आणि त्या हिशोबाने जोपर्यंत घरामध्ये स्वयंपाक होणार त्यावेळेला मसाला हा लागणारच, या उद्देशाने हा आम्ही व्यवसाय चालू केला. जेव्हा मी परिचयात होते तेव्हा तुम्ही 1996चा उल्लेख केला, म्हणजे आज जवळजवळ 29-30 वर्ष झाली असतील. म्हणजे तेव्हा संकल्पना काय होती, थॉट प्रोसेस काय होती हा व्यवसाय सुरू करण्याची? सुरुवात कुठून झाली? सुरुवात मला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक 12 ते 13 वर्षापूर्वी किंवा त्यावेळेला मार्केटमध्ये थोडंसं कॉम्पिटिशन कमी होतं आणि त्यावेळेला हा जो मसाला व्यवसायाचा उद्योग आहे त्या आमच्या गावामध्ये कमी होता. आणि तशी आमची घारगावला स्वतःची शेती असल्यामुळं शहरात चालू करण्यापेक्षा आम्ही खेड्यामध्ये चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलं. घरची शेतीसुद्धा तिच्याकडे लक्ष देता येईल आणि खेड्यामधील काही नवीन तरुणांना किंवा लेडीज महिलांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल या हिशोबाने आम्ही खेड्यामध्ये हा व्यवसाय चालू केला. सुरुवातीच्या काळामध्ये मार्केटचा सर्वे, खरेदीसाठी रॉ मटेरियलचा सर्वे, सुरुवातीच्या काळात गंटूर, निजामाबाद, सांगली या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मालाचं क्वालिटी कशी आहे, माल कसा घेतला पाहिजे याचा सर्व सर्वे करून नंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करून आम्ही 1996 साली मसाला उत्पादन चालू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये पॅकिंगसुद्धा साधं होतं आणि डोअर टू डोअर मार्केटिंग करण्यासाठी आम्हाला संकल्पना किंवा एक जी प्रेरणा मिळाली ती पंडित तात्या थोरात, गीता सामनाचे उत्पादक आहेत,
त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष मार्केट टू मार्केट डोर टू डोर मार्केटिंग करा आणि त्यानंतर तुमचं गिऱ्हाईक स्वतः तयार करा आणि जोपर्यंत तुम्ही डोर टू डोर मार्केटिंग करत नाही, तुम्ही ग्राहकांच्या मनामध्ये जोपर्यंत तुमच्या प्रॉडक्टचा विश्वास तयार करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे संभाजीराजे थोरात जे SR थोरात दूध उत्पादक संघाचे संचालक होते, संस्थापक होते, त्यांनी एक आम्हाला गुरुमंत्र दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या दर्जा किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. तुम्ही जर दर्जा क्वालिटी जर सातत्य ठेवलं तर तुमच्या व्यवसायाला कधीही मरण राहणार नाही. कच्च्या मालाची उपलब्धता नेमकी कशी होते, कारण की पूर्ण सायकल असतं, मग ते तुम्ही कसं मॅनेज करता? कच्च्या मालाची उपलब्धता करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये जे जवळचेच मार्केट आहे पुणा, सोलापूर, मुंबई या ठिकाणाहून आम्ही कच्चा माल उपलब्ध केला. पण 12ही महिने तो कच्चा माल त्याच क्वालिटीचा मिळत नव्हता. त्याच्यानंतर जशी जशी आमचं मार्केट वाढत गेलं किंवा सेल वाढत गेला त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ॲक्च्युअल उत्पादन होतं, समजा बॅडगी आहे, तेलंगणामध्ये वरंगल आहे किंवा धन्यासाठी रामगंज मंडी आहे, गोंडल आहे, या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या मालाचं सगळ्यात मोठं मार्केट आहे त्या ठिकाणाहून आम्ही रॉ मटेरियल खरेदी करतो आणि मागच्या वर्षीचा सेल किती झालेला आहे त्याचा एक अंदाज घेऊन वर्षाला जे आपल्याला लागणारं रॉ मटेरियल आहे, ज्या वेळेला नवीन माल मार्केटला येतो त्याची क्वालिटी एकदम उच्च दर्जाची असते त्यावेळेला ते खरेदी करून तो माल कोल्ड स्टोरेजला आम्ही साठवणूक करतो आणि साठवणूक केल्यामुळं आमचे जे ग्राहक आहेत त्यांना 12ही महिने तीच क्वालिटी जी स्टार्टला समजा जानेवारीमध्ये मिळेल तीच डिसेंबरमध्ये कंटिन्यू मिळते आणि त्या हिशोबाने आमचं जे ग्राहक आहे हे कंटिन्यू आमच्या मालावर प्रेम करतं आणि तो माल आमचा कायमस्वरूपी वापरतं. सर, जसं मी मगाशी विचारत होते की आता एखादा व्यवसाय आहे किंवा उद्योग आहे, साहजिक आहे की इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये दिलेली आहेत, पेशन्स आहेत, संयम आहेत आणि त्याचं हे फळ आता तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून पाहताय. पण नेमकं या व्यवसायाच्या किंवा उद्योगाच्या वाढीसाठी काय काय प्रयत्न केले जातात ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय वाढीसाठी जे नवीन व्यवसायामध्ये येणारे होतकरू तरुण आहे त्यांनासुद्धा मी एक संदेश देऊ इच्छितो. तुमच्या क्वालिटी, सर्व्हिस आणि रिलेशन या 3 गोष्टींवर तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही त्यामध्ये सक्सेस करू शकता. सुरुवातीच्या काळामध्ये एक 10 ते 12 वर्षापूर्वी एक संकल्पना सुचली. आपले जे ग्राहक आहेत त्यांना एक वार्षिक टार्गेट किंवा एक 6 महिन्याचं टार्गेट देऊन आम्ही वेगवेगळ्या ट्रिप अरेंज केल्या आणि ट्रिपमध्ये आत्तापर्यंत मी जवळपास 15 ते 20 ट्रिप अरेंज करून आमचे जे सन्माननीय उत्पादक ग्राहक आहेत, व्यापारी, त्यांना विमान प्रवास, सिमला कुलू मनाली, रामोजी फिल्म सिटी, केरळ अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिपा टार्गेट टाकून त्यांना मी आमच्या कंपनीमार्फत त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आणि प्रत्येक ट्रिपला मी स्वतः जात होतो. एक समजा आपण व्यापार करताना समजा एखाद्या ग्राहकाशी एक 5 ते 10 मिनटं आपलं इंट्रोगेशन होतं किंवा जास्तीत जास्त आपण त्यांना वेळ देऊ शकतो. पण ट्रिपमध्ये ज्या वेळेला तुम्ही जातात ते 7 ते 8 दिवस कमीत कमी तुमचं त्यांच्याशी एक बॉन्डिंग चांगलं तयार होतं, एक रिलेशन तयार होतात आणि तुमचं क्वालिटी, सर्व्हिस आणि एक एक्स्ट्रा बेनिफिट हा जो रिलेशनचा असतो त्या रिलेशनमध्ये तुमचं जर ग्राहकाशी जर बॉन्डिंग झालं तर तो ग्राहक आपल्या उत्पादनापासून किंवा आपल्या प्रॉडक्टपासून डायव्हर्ट होत नाही आणि ते आपलं उत्पादन कायमस्वरूपी त्याच्या मनात भावलेलं असतं. आणि या पद्धतीनं बऱ्याच ज्या ट्रिप आहेत मी अरेंज केल्या होत्या त्याचप्रमाणे आमचे उत्पादक जे करणारे आमचे ग्राहक व कामगार आहेत यांनासुद्धा आम्ही दरवर्षी प्रत्येक ठिकाणी एक ट्रिप अरेंज करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा मनोबल किंवा आपल्याबद्दलची आत्मीयता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समजा कस्टमर जे आहेत, एंड युजर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पुढील भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्कीमा किंवा डिस्काउंट
करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये ते सुद्धा कस्टमरसाठी एंड युजरसाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या स्कीमा लॉन्च करणार आहोत. अगदी म्हणजे कस्टमरसाठी जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न तुम्ही अगदी 100% करताय. सर मगाशी जसं तुमचा परिचय मी आमच्या प्रेक्षकांना देत होती तेव्हा तिथे मी असं म्हटलं की तुम्ही शहरी भागामध्ये जाण्यापेक्षा ग्रामीण भागामधले जे लोक आहेत त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामागचा नेमका तुमचा उद्देश काय होता की एखादा जर उद्योजक असेल तर साहजिक आहे की बाबा मला बिझनेस ग्रो करायचा आहे किंवा मला आणखी उत्पादन माझं वाढवायचं आहे तर मग मी या शहरामध्ये जाईन त्या शहरामध्ये जाईन. तुम्ही तसं केलं नाही. त्यामागचा उद्देश काय? त्यामागचा उद्देश असा आहे मॅडम, समजा आपण एखाद्या शहरामध्ये उत्पादन चालू करायचं किंवा लॉन्चिंग करायचं आहे तर शहरामध्ये समजा जागेच्या किमती असतील किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते जर तुम्ही खेड्यामध्ये जर चालू केलं तर त्याचं जे तुमचं भांडवली गुंतवणूक आहे शहरापेक्षाही कमी याच्यामध्ये होते. समजा तुम्हाला शहरामध्ये 10 लाख रुपये की इन्व्हेस्टमेंट लागत असेल तर तुम्हाला खेड्यामध्ये ते पर्सेंटेजली कमी लागणार आणि जे मनुष्यबळाची उपलब्धता आहे समजा सिटी लेवलला किंवा शहरामध्ये जो रोजगार आहे त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये रोजंदारीवर मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकतं आणि त्या हिशोबाने आणि खेड्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही करता तर हळूहळू तुम्ही ज्यावेळेला उत्पादन चालू करता तर खेड्यातल्याही सुशिक्षित किंवा अशिक्षित जे वर्कर असतील त्यांनासुद्धा तुम्ही रोजगार उपलब्ध करून देता. या हिशोबाने आम्ही खेड्यामध्ये उत्पादन चालू केलेलं होतं. अच्छा सर मला आता असं विचारायचं आहे की आत्तापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि आत्तापर्यंत पहिल्यापासून आत्तापर्यंत त्याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे आणि कोणकोणती उत्पादनं सध्या मार्केटमध्ये आहेत त्याबद्दल पण सांगा. नमस्कार, चांगला प्रश्न आहे मॅडम. सुरुवातीच्या काळामध्ये जे कोणताही उत्पादक मार्केटला येताना सुरुवातीला 1-2-4 प्रॉडक्ट चालू करतात आणि नंतर टप्प्याटप्प्याने जसे तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र वाढतं त्या हिशोबाने तुम्ही मग नंतर प्रॉडक्टमध्ये वाढ करत जातात. आमच्याकडे आत्ता सुरुवातीला जगदंबा छाप चंदन मसाले या नावाने मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ मसाला, मटकी मिसळ मसाला, आमची एक रोस्टेड धना सोप आहे चंदन नावाने आणि आता नवीनच एक 15 दिवसापूर्वी संगमनेरी संडे नावाने सुद्धा आम्ही एक मसाला लॉन्च केलेला आहे. आणि पुढील काळामध्ये जे कोरोनाच्या काळानंतर लोकांची जी उत्सुकता आहे महिला वर्ग घरी असल्यामुळं प्रत्येक भाजीसाठी सेपरेट मसाला किंवा एक थोडंसं व्हेरिएशन जास्त वाढलं तर त्यासाठी आम्ही आता एक नवीन जस्ट ॲड अँड एन्जॉय या नावाने एक पुढची श्रेणी लॉन्च करत आहोत. त्याच्यामध्ये सांबर मिक्स आहे, पुदिना चटणी मिक्स आहे, शेवभाजी मिक्स आहे, पालक पराठा मिक्स आहे, बिर्याणी मिक्स आहे. तर गृहिणींसाठी कमीत कमी वेळामध्ये कसं एखादं प्रोडक्शन किंवा पदार्थ तयार होईल या हिशोबाने आम्ही नवीन रेंज काढत आहोत. ती जस्ट ॲड अँड एन्जॉय या नावाने आहे आणि जसं जसं आमचं कार्यक्षेत्र वाढत जाईल किंवा जशी ग्राहकाची डिमांड असेल त्या हिशोबाने नवीन प्रॉडक्ट आम्ही ग्राहकांच्या सेवेत प्रस्तुत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत राहू. सर मेहनत तर अखंड आहे आणि यशसुद्धा मिळतं आहे आपल्या जे समोर आहे, पण या सगळ्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? या यशाचं श्रेय मी सर्वप्रथम आमच्या मसाले उत्पादनाचे जे एंड युजर आहेत, उपभोक्ता आहेत यांना सर्वात प्रथम देईल. त्यानंतर आमचे व्यापारी मित्र, डिस्ट्रीब्युटर, होलसेल, रिटेल, पाकशास्त्र तज्ज्ञ यांनासुद्धा आहे. आणि मला एक थोडंसं सांगावंसं वाटतं, एखादा मंदिर असतं त्याचा कळस छान असतो पण त्या पायाभरणीमध्ये ज्या व्यक्तींनी काय म्हणतो आपण पायामध्ये दगडं टाकलेले आहेत, दगडाची सेवा केलेली आहे त्यांनासुद्धा आम्ही आत्तापर्यंत विसरलेलो नाही आहे. त्याचप्रमाणे आमचे व्यवसायामध्ये माझे वडील आज रनिंग त्यांचं 80 वर्ष आहे तरी पण आजसुद्धा आम्हाला ते मदत करतात.
त्यांच्या हिशोबाने त्यांचं बर्डन नाही, पण आजही व्यवसायामध्ये आम्हाला मदत करतात. माझी पत्नी आहे जी प्रोडक्शनचं किंवा उत्पादनाचं सर्व काम सांभाळते. त्याचप्रमाणे आता माझा मुलगा आहे, सूनबाई आहे आणि आमचे आत्तापर्यंत जे व्यापारामध्ये किंवा उत्पादनामध्ये आमचे सर्व कामगार आहेत, त्यांनासुद्धा मी या सगळ्या यशाचं श्रेय देत आहे. अगदी सर, नो डाऊट बरेचसे जण असतील आता जे इतक्या वर्षांचा तुमचा बिझनेस बघून तुम्ही त्यांचे रोल मॉडेल असाल, पण तुम्ही कोणाला बघून मोठे झालात किंवा तुम्ही कोणाचं ऐकून किंवा तुम्ही कोणाचं पाहून तुमचा रोल मॉडेल कोण होता? मॅडम, एक सुरुवातीच्या काळामध्ये रोल मॉडेल मी BCom झालो होतो, कुठं व्यवसायामध्ये शिक्षण घेतलेलं नव्हतं किंवा काही नव्हतं. आणि व्यापार असा आहे, एकदा तुम्ही हा समुद्र आहे, तुम्ही एकदा समुद्रात उडी मारली तर त्याचा किनारा पुढे कोणता आहे हे तुम्हाला माहीत नसतं. तर तुम्हाला ते पोहतच जावं लागतं. आणि कोणतंही व्यावसायिक शिक्षण किंवा थेरॉटिकल शिक्षण जरी घेतलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत त्या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस किंवा एक तुम्हाला यशाचे शिखर तुम्ही गाठू शकत नाही. आता एक मी मराठी समाजाचा आहे, पण एक अनुभवातून जे मला शिकता येईल ते मी मार्केटमधून शिकण्याचा प्रयत्न केला. आणि मार्केटमध्ये छोटा असू द्या मोठा असू द्या, ज्याच्याकडून शिकायला मिळतो तो आपला गुरु. बरोबर. मग तो छोटा असू द्या मोठा असू द्या, त्याबद्दल लाज वाटायचं कारण नाही. आणि एक हा जो व्यापार आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला भाषा शिकावं लागते. तर एक मार्केटिंगसाठी तर मला अशा बऱ्याच भाषा आहे. मारवाडी आहे किंवा गुजराती आहे. गुजराती समजते, मारवाडी चांगली बोलता येते. आणि कसं ज्या देशामध्ये आपण जातो त्या देशाचा वेश आपण जर घेतला तर तुम्ही सस्टेन करू शकता. किंवा ज्या भागामध्ये तुम्ही जाता तर त्याचा थोडासा टोन जर तुम्ही याच्यामध्ये वापरत आला तर पुढच्या माणसाला एक आपुलकी वाटते आणि त्या हिशोबाने तुम्ही मार्केटमध्ये लगेच एंटर करू शकता. एवढ्या सगळ्या वेळामध्ये अखंड तुमचा अनुभव आहे, तर अशा काही आठवणी आहेत का जे आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर करू शकता? एक अनुभव किंवा एक आठवण अशी की बाबा माझ्या लाईफ टाईम लक्षात आहे. मी पुण्याला असताना एक सुगंधा लॉन्सला लग्नाला गेलो होतो. आणि तिथं म्हणजे व्यापाऱ्याच्या मुलीचं लग्न होतं. आणि ते लग्न आटपताना सुगंधा लॉन्स पुण्यापासून स्वारगेटपासून जवळ एक 5-6 किलोमीटर लांब आहे. आणि 5-6 किलोमीटर लांब असताना नंतर तिथं 9-10 वाजले होते आणि रिक्षा मिळत नव्हती किंवा गाडीची काही व्यवस्था नव्हती. तर सहज एक काकाजी दिसले, मारवाडी समाजाचे वाटले. आणि त्यावेळेला म्हटलं मग एक थोडंसं मारवाडी बोलल्याचा किती परिणाम होतो तर एक त्यावेळेला मला ते अनुभव आलं. तर मग ते काकाजींना म्हटलो, काकाजी कठे जावणार आहे? म्हणे थने कठे जाऊन नाही, म्हणे शिवाजीनगर जाऊन नाही. पण आम्ही स्वारगेट तलक असू. म्हणे काकाजी, म्हणे आहो नाही स्वारगेट तलक. मला त्यांनी लिफ्ट दिली आणि मी स्वारगेटपर्यंत आलो. नंतर मी परत शिवाजीनगर आणि आमच्या गावाकडं. तर एक व्यवसायामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखाद्या भाषेचा अवगत करता त्यावेळेला पुढच्या माणसाला एक आपुलकी वाटते. आणि एक काही जे मारवाडी समाजाचे चांगले गुणधर्म आहे, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी, या 3 गोष्टी मारवाडी समाज कुठेही जा तुम्ही ऑल ओव्हर इंडिया, या तिन्ही गोष्टीचा जर व्यापार एखादा कोणताही नवीन माणसाला किंवा होतकरू तरुणांना करायचा असेल तर या तिन्ही गोष्टी जर तुम्ही अवलंबल्या तर तुम्ही व्यवसायात कधी सक्सेस होऊ शकता. अगदी अगदी. सर, शेवटाकडे येते. शेवटचा माझा प्रश्न, आपली जी नवीन पिढी आहे त्या पिढीला या उद्योगांसंदर्भात किंवा व्यवसायासंदर्भात तुम्ही काय सल्ला द्याल? कोणताही तुम्हाला सल्ला व्यवसाय चालू करायचा असेल तुम्ही पहिले त्याच्यामध्ये डीप स्टडी करा, सर्वे करा. पुढच्या मार्केटमध्ये आत्ता किंवा भविष्यामध्ये ग्राहकाला काय गोष्टी तुम्हाला त्याची गरज काय असेल आणि त्या हिशोबाने सर्वे करून आणि कोणताही व्यवसाय करताना भांडवलाची काळजी न करता कमी भांडवलामध्ये तुम्हाला कसं व्यापार करता येईल किंवा बुवा कोणत्या व्यापारामध्ये स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त असेल हा विचार करून जर तुम्ही व्यापार
सुरू केला आणि कोणताही व्यापार असू द्या, तुम्ही कोणत्याही व्यापारामध्ये संयम हा तुम्हाला बाळगलाच पाहिजे. एक सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष किंवा 10 वर्ष सुद्धा तुम्हाला व्यवसायामध्ये टिकून राहावं लागेल. जोपर्यंत तुमचं एंड युजर तयार होत नाही किंवा ग्राहक वर्ग तयार होत नाही, तुम्ही ग्राहकांच्या मनात बसत नाही, तोपर्यंत तुमचा व्यापार सक्सेस होऊ शकत नाही. आणि कोणताही व्यापार करताना तुम्ही जेवढा रोखीत कराल तेवढं तुम्हाला स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शनचं जे आहे, टर्नओव्हर म्हणतो किंवा सर्क्युलेशनचा स्पीड तुमच्या भांडवलाचा जेवढा जास्त असेल, तुम्ही त्या सर्क्युलेशनच्या हिशोबाने तुमचा व्यापार सक्सेस होऊ शकतो. आणि जर तुम्ही व्यापार होतोय म्हणून जर उधारीत करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जे मोजकं सुरुवातीच्या काळात मोजकट भांडवल असतं ते भांडवल लवकर संपून जाईल. आणि जर ते संपलं तर मग परत तुम्हाला एक थोडंसं निराशा पदरी पडू शकते. तर जेवढं तुम्ही रोखीत व्यापार कराल त्या हिशोबाने तुमचा व्यापार हा लवकरात लवकर सेट होईल. हे मी नवीन जे उत्पादक किंवा व्यावसायिक तरुण होतकरू व्यवसायात उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना हा एक मित्र म्हणून सल्ला देईल. एखादा उद्योग जर करायचा असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये काय अडचणी येतात, किती संयम लागतो, तुम्ही जर हा एपिसोड व्यवस्थित पाहिला असेल, आमचा प्रोग्राम व्यवस्थित ऐकला असेल तर अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा सरांनी आपल्याला खूप छानपणे मार्गदर्शन करून सांगितलेले आहेत. त्याचा सर आमच्या प्रेक्षकांना अगदीच फायदा होणारच आहे. आणि काय करायला हवं आहे, काय नाही करायला हवं आहे, कोणते कोणते प्रिकॉशन्स घेतले हवेत. आणि त्यानंतरसुद्धा चंदन मसाल्यांसंदर्भात तुम्हाला जर काहीही शंका असेल, क्वेरी असेल किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या स्क्रीनवर जो खाली नंबर दिसतो त्यावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता आणि त्यांच्याकडून अधिकची माहितीसुद्धा घेऊ शकता. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि पुढारी आयकॉन्स या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. Thank you.